नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। वैशाली फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन उदंड प्रतिष्ठान आणि वैशाली फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट आशिष शेलार, महाराष्ट्राचे कॉमेडी किंग थोर समाजसेवक अरुण कदम, उदंड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल राजेंद्र रुके, कार्यकर्ते पूजा मोहिते, मयुरेश जाधव, गौरव जाधव, चेतन मोहिते, वैभव पवार, रुपेश जाधव, नरेश रुके, अमित शिर्के यांची उपस्थिती होती। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि उमेश पाटील यांची पुण्यात भेट। अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती म्हणून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली। यावेळी अनेकांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घ्या असा सल्ला उमेश दादा यांना दिला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनीही राजीनामा देऊन मोठा धक्का दिला। दरम्यान उमेश पाटील यांनी तुतारी वाजवून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांना प्रेझेंट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले। या पार्श्वभूमीवर वाड्याचे खासदार धैर्यशील पाटील यांनी उमेश पाटील यांच्या पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। त्यावेळी उमेश पाटील यांनी खासदारांचे मनोभावे स्वागत केले। यावेळी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, मावसभाऊ अकलूजचे डॉक्टर जयंत शिंदे, आई लोपामुद्रा पाटील, मावशी रुक्मिणी साळुंखे उपस्थित होते। एकूणच राजकीय समीकरणे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण पाहता उमेश पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या तुतारीच्या दिशेने पुढे जात असल्याचे दिसत असून खासदार मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर हे आता फिक्स झाल्याचे दिसत आहे। MIM हा सोलापूर विधानसभा निवडणुकात 4 निवडणुका लढवणार। MIM पक्षाचे शहर आणि जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली। महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम शाब्दी यांची सोलापूर शहर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। यंदाची विधानसभा निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार असून आणखी 3 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असे सांगत अक्कलकोट शहर, उत्तर आणि दक्षिण सोलापूर हे 3 मतदारसंघ असतील, मात्र त्यांनी उमेदवार जाहीर केले नाहीत। तो बॉम्ब पक्ष लवकरच पाडेल असेही ते म्हणाले। फारुख शाब्दी यांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळेस सुमारे 39,000 मते घेतली होती। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करत MIM पक्षाने उमेदवार न दिल्याने शाब्दी यांच्या निर्णयाचे समाजातून स्वागत करण्यात आले होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे राजकीय पक्षांना सक्त सूचना। भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना माहिती देण्याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निराळी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे पालन करणे राजकीय पक्षांनाही अनिवार्य आहे। त्यामुळे निवडणूक प्रचार करत असताना संबंधित विभागांच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच प्रचार करावा। लोकसभा निवडणूक कालावधीत ज्या पद्धतीने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन केले, त्याप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीतही करावे असे त्यांनी आवाहन केले। सोलापुरातील ब्रिजधाम आश्रमात भारुडाचा कार्यक्रम संपन्न। सोरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमात ओंकार भारुड मंडळ सोलापूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी भारुडाचा कार्यक्रम सादर केला। या कार्यक्रमात सोलापुरातील सुप्रसिद्ध भारुडरत्न लोककलावंत वैशाली वळसंकर यांनी देवीच्या रूपात देवीचे भारुड सादर केले। शकून सांगावया आले यमाई माझं नाव, लक्ष्मी कोळवले आणि शशिकला नवले यांनी दोघींनी दादला नको गबाई मला नवरा नको गबाई हे भारुड सादर केले। इंदुमती गायकवाड यांनी या शेजारणीनं बरं नाही केलं मला तुळजापूरला नेलं हे भारुड सादर केलं। लक्ष्मी कोळवले यांनी सावधान सावधान मुखी बोला नारायण हे भारुड सादर केले। मीनाक्षी शिंदे आणि इंदुमती गायकवाड या दोघींनी आई बापानं बरं नाही केलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं हे भारुड सादर केले। लक्ष्मी कोळवले परसूचे गाणे घेतले आणि जोगवा पण केला। सुरेखा कुलकर्णी यांनी लुगडबाई लय मस्त हे भारुड सादर केलं आणि देवीचे गाणे म्हणणाऱ्या महिला सिंधू देसाई, ज्योती राजमाने, मंगल दीक्षित, कस्तुरबाई सिद्धगावकर, पार्वती घाटे, विमल बुणे, सुनीता सोनावणे, पूजा पाटील यांनी एकाहून एक अशी सरस भजने आणि भारुडे सादर केली। त्यांना सोलापुरातील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक किरण जोजारे आणि ढोलकी वादक संभाजी शिंदे यांची उत्कृष्ट साथ मिळाली। सर्व कलाकारांना त्यांनी केलेल्या
केलेल्या मार्मिक अतिशय सुंदर सादरीकरणासाठी ब्रिजमोहन फोफलिया यांनी भेटवस्तू देऊन सदस्यांचा सत्कार केला. यावेळी प्रमुख पाहुणे PSI शिवशंकर बोंदर, कमलेश शहा, सोपान घुमे, धनाजी गायकवाड, दत्ता भुसे, दिलीप जोशी, मंगेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. विशेष करके लक्ष्मीबाई उनके सहकारी आज यहाँ पर करके आकर के संगीत की जोत लगाना, भक्तिमय भारूड देवी के भूमिका में हमारे शिक्षका वैशाली संगीत एक महान वरदान है. आप इतने झूमते हुए, आप इतने आनंद से नवरात्रि में हर दिन ये जागरण करते हैं. ये भगवती की आप पर बहुत बड़ी है. अच्छा समय बिताना, वक्त सब जगह बिताते हैं. अच्छा वक्त बिताना, भक्ति के वातावरण. कलियुगाची पूर्वी विपरीत घडणारे विचार ऐकायचे. निर्मळेला काय त्याचा माहुर म्हणजे का, निर्मळेला काय त्याचा माहुर म्हणजे का. ऐसा माझा शकुन लक्ष देऊन ऐक. ब्रह्मा विष्णू महेश पुसती आम्हाचा, ऐसा शकुना मी सांगितो प्रयास. अरे कोणता शकुन? ब्रह्मा विष्णू महेश मला पुसतात. ऐक, 56 कोटी यादव गेले वरती. तुम्ही आम्ही जाऊ माझे कोणी आधी. कौरव पांडव यक्ष गंधर्व किन्नर वाईट असते हो. म्हणून तर राहिले की नाही तर कधीच माझ्या आईकडे गेले असते ती निघून. अहो ह्यांना मुलगा मला काय सुद्धा घेत नाही बघा. सगळं आज लोकांचं उचलून आणून घेतले बघा. काय नाही, साडी नाही, चोळी नाही, म्हणून म्हणते फाटकीचं साडी आणि हटकीचं चोळी. अहो फाटकीचं साडी आणि हटकीचं चोळी आणि शिवायला एखादी पैठणी असली तर दे गवाई उसनी. ती म्हणजे तशीच न्यायचा माझं कपडा
पंढर पवित्र झालं म्हणजे आणि चांगलाच आहे माझा. मी नाव ठेवू नको माणसा तू मला. बघा किती शाण्याने बोलते बघा. तरुण आहे ना घरी गेल्यावर अहो माझ्या आई वडिलांची गरिबी होती ना. आमचे आई वडिलांना आम्ही 5-6 मुली, कुणाला पण हुंडा वगैरे देऊन चांगलं नवरा बघून द्यावं. स्वर्गवासी धर्माजी भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष विश्व वारकरी संघ, संत तुकाराम महाराज मंदिर आणि पालखी सोहळा सदस्य देहू, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज देशमुख यांचा कीर्तनाचा कार्यक्रम बाल हनुमान मंदिर, नरसिंगगिरजे चाळ येथे मान्यवर आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनींच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कीर्तनाचे आयोजन बाल हनुमान भजनी मंडळ, हरिभक्त परायण महादेव बुवा शिंदे महाराज, गणराज तरुण मंडळ आणि धर्मा भोसले सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. आपल्या कीर्तनातून हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज देशमुख यांनी उपदेश केला की धर्माजी भोसले यांनी आयुष्यभर गोरगरीब दीनदुबळ्यांची सेवा केली, संपत्तीपेक्षा चांगली संतती, लाख मोलाची माणसे कमावली, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, याप्रमाणे पुत्र विनोद आणि अमोल यांना चांगले संस्कार दिले. कायम टिकणारी एकच गोष्ट आणि ती म्हणजे माणुसकी. म्हणूनच धर्माजी भोसले यांनी पैशांपेक्षा जीवाभावाची जिवलग माणसे जोडली. त्यामुळेच त्यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाला एवढी माणसे जमली. हीच त्यांची खरी संपत्ती.
स्वर्गवासी धर्माजी भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण शहर हळहळले. अनेकांच्या मनात आपले वैयक्तिक काहीतरी गमावल्याची भावना निर्माण झाली. ही खरी श्रीमंती. यशाच्या शिखरावर असतानाही कायम पाय जमिनीवर ठेवून वावरणारे वारकरी संप्रदायाचे, परोपकारी वृत्तीचे, दानशूर उदार व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गवासी धर्माजी भोसले, जे सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या नवीन पिढीसाठी कायमच मार्गदर्शक राहतील. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अक्कलकोट शहरातील अल्पसंख्याक आणि मुस्लिम समाजासाठी सतत झटणारे मुस्लिम समाजातील तरुणांना शिक्षण, आरक्षण आणि राजकारणासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन आणि लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासाठी ग्राउंड लेव्हलने व अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक खेडे, तांडे, वस्ती येथे एक टीम तयार करून काँग्रेस पक्षासाठी निस्वार्थपणे काम केले. नेहमीच सक्रिय काँग्रेस पक्षाला असेच कार्यकर्त्यांची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते मोहसिन मोकाशी यांची अक्कलकोट अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मोहसिन मोकाशी यांना अक्कलकोट अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन पक्षवाढीसाठी कार्य करण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, मैनुद्दीन कोरबू, शबाब शेख, सोहेल फराज, समीर शेख, मोहम्मद शिकलगार, जावेद फुलारी, ज्योतिबा पारखे, अल्ताफ पटेल, मुर्तुज बागवान, मोहसिन शेख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. संजना जोगती हा सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पायाच्या ऑपरेशनसाठी आला होता. त्याला 3 वर्षांपासून मी स्वतः विद्याताई माने समाजसेविका सांभाळत होते. त्याला शुगर आणि पायाचे ऑपरेशन झाले होते. मी त्याला वेळोवेळी जेवण, राहण्याची सोय, खाण्याची सोय, कपडा लत्ता सर्व त्याला माझ्या घरातील व्यक्तीप्रमाणे देऊन सांभाळत होते. पण त्याचे अल्पशा आजाराने 12/10/2024 रोजी शनिवारी विजयादशमीच्या दिवशी निधन झाले. त्याची मदत करण्यास कोणीही तयार नव्हते. त्याला कोणी बघण्यासही तयार नव्हते. तृतीयपंथी असला म्हणजे त्यालाही जीव आहे. तोही एक आपल्यासारखा माणूसच आहे. समाजाने त्याला आपलं करून घेतलं पाहिजे असं मला प्रत्येकाच्या बाबतीत वाटतं. लोक हा विचार करत नाहीत, पण मी त्याचे बेवारस मयत करत असताना मी त्यांना अडवले आणि त्याचे मयत मी स्वतः जबाबदारी घेऊन केले. त्याचे नातेवाईक, त्याचे गुरु कोण आहेत हे कोणालाच माहिती नव्हतं. पण अशा वेळी मी सोलापूरमधील तृतीयपंथी लोकांना गोळा करून त्याची कुर्डुवाडीमध्ये माहिती काढण्यास सांगितले आणि त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल करून त्याची माहिती व्हायरल करून खूप प्रयत्न केल्यानंतर त्याचा तपास लागला. तृतीयपंथी जोगतीची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते, पण मी स्वतः त्याला सांभाळल्यामुळे मला तुला बेवारस म्हणून मयत करायचे नव्हते. त्यामुळे मी खूप प्रयत्न केले. त्यानंतर त्याचा तपास आणि त्याचे गुरु कुर्डुवाडीमध्ये आहेत असं समजल्यानंतर तेथील सर्व तृतीयपंथी लोकांना बोलावून घेण्यात आलं आणि त्याची मयत काढण्यात आली. सर्व तृतीयपंथी लोकांना गोळा करून त्याची मयत रीतिरिवाजाप्रमाणे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी मोदी स्मशानभूमी येथे करण्यात आली. त्याचा 3रा दिवस तसेच 10वा दिवस त्यांचा आणि कुठले कुठले विधी असतात ते सर्व रीतिरिवाजाप्रमाणे मी सर्व शास्त्र विधीप्रमाणे माझ्या घरातील व्यक्तीप्रमाणे हा कार्यक्रम पार पाडणार आहे. प्रत्येकाने अशा व्यक्तींना मदत केली पाहिजे. माया, प्रेम दिलं पाहिजे. हे लोक खूप प्रेमळ असतात. मी या तृतीयपंथीयांकडून शिकले. तो मला बहीण मानत होता. माझ्या आईला आई म्हणत होता. त्यांना प्रेम दिले, जीव लावला तर ते लोक खूप जाणीव ठेवतात. एवढीच नम्र विनंती करते. सौ विद्याताई माने, समाजसेविका. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. घोळसगाव येथे हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा पीर मेहबूब सुबहानी संदल व दीपोत्सव उत्साहात साजरा झाला. हिंदू मुस्लिम मिळून मिसळून हा उत्सव साजरा करत असतात. 13 ऑक्टोबर रोजी पीर लारडे मशाक संदल, 14 ऑक्टोबर रोजी मेहबूब सुबहानी संदल आणि 15 ऑक्टोबर रोजी दीपोत्सव साजरा केला. त्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत हा उत्सव साजरा करतात. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव मुनाफ देवटे, सद्दाम शेरीकर, MIM तालुका प्रमुख इरफान दावण्णा, सरपंच राजशेखर किवडे,
तंटामुक्त अध्यक्ष संजय होले, सैपन सुभेदार मुनाफ दिवटे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी कांबळे, नागप्पा मंगरुळे, चेअरमन दिलीप पाटील हे हजर होते. याप्रसंगी मुनाफ दिवटे यांचा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ताफ फकीर, अफसर मकानदार, अमीन फकीर, शाबुद्दीन नदाफ, रियाज नदाफ, मलिनाथ कोतले, बाप्पा पडसलगे, वीर संगप्पा पडसलगे, चांद फकीर, यासिन फकीर, कोंडूलाल नदाफ, बबलू मुल्ला, सैपन मुल्ला, अब्दुल मकानदार, उस्मान फकीर, अजमेर नदाफ, लालशा मकानदार, अशफाक पटेल, आरिफ दिवटे आणि इतर बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून पीर महबूब सुभानी संदल आणि दीपोत्सव साजरा केला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.